भगवा ध्वज हा भारताच्या ऐतिहासिक व प्राचीन संस्कृतीचे प्रतीक आहे. भगवा ध्वज हा हिंदू आणि बौद्धांच्या पूजनीय प्रतीकांपैकी एक आहे. भगवा रंग त्याग, ज्ञान, पवित्रता आणि सेवा यांचे प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचा म्हणजेच मराठा साम्राज्याचा ध्वज भगवा होता. भगवान श्रीराम, भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथांवर भगवा ध्वज फडकविण्यात येत असे. सर्व हिंदू मंदिरांच्या कळसावर हा ध्वज फडकवला जातो. सनातन हिंदू धर्माचे धर्मगुरू आद्य शंकराचार्य देखील भगव्या ध्वजाला सदैव आपल्या सोबत ठेवत व त्याला धर्मदंडा एवढाच सन्मान देत. भगवा रंग हा वैराग्याचे व विरक्तीचे प्रतीक आहे. म्हणूनच हिंदू आणि बौद्ध साधू संत भगवी वस्त्रे परिधान करतात. मुघलांच्या आक्रमणाच्या वेळी जेव्हा आपला पराभव होतो आहे हे लक्षात यायचे, त्यावेळी आपली अब्रू वाचवण्यासाठी राजपूत स्त्रिया त्यागाचे प्रतीक असलेली केशरी म्हणजेच भगवी वस्त्रे परिधान करून स्वतःला अग्निसमर्पण करीत. आधुनिक शास्त्रात हे सिद्ध झाले आहे की भगवा रंग हा अगदी कमी प्रकाशात व ज्यावेळी दृश्यमानता अतिशय कमी असते त्यावेळीही चटकन उठून दिसतो. रात्री अपरात्री यात्रा करत असताना हातात असलेल्या भगव्या ध्वजामुळे व भगव्या वस्त्रांमुळे साधू संत सहजच ओळखू येतात. आपण पाहिले असेलच की रेल्वे व रस्त्यावर काम करणारे अभियंते व कर्मचारी भगव्या रंगाचे जॅकेट घालतात. त्यामुळे त्यांच्या जवळ येणाऱ्या वाहनांना अंधुक प्रकाशातही ते चटकन उठून दिसतात.